राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागांवरील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप अखेर पूर्ण झालंय. कुणाच्या वाट्याला किती जागा आल्या आहेत जाणून घेऊ. महायुती मवियाचं जागा वाटप ठरलं. भाजप शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ. तेरा जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना टक्कर. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी पाठोपाठ आता महायुतीचं जागा वाटप देखील पूर्ण झालंय. महायुतीचा 28-15-4-1 असा फॉर्म्युला ठरलाय, तर मवियाचं 22-16-10 असं जागा वाटप फायनल झालंय. जागा वाटपात भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे गेल्या वेळी 23 खासदार निवडून आले होते. आता भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 28 जागा आल्या. शिवसेना शिंदे गटाचे 13 खासदार होते, त्यांच्या वाट्याला आता 15 जागा आल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 खासदार होता, त्यांच्या वाट्याला आता 4 जागा आल्या. त्याशिवाय राष्ट्रीय समाज पक्ष एका जागेवर लढतोय. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे 5 खासदार होते, आता ठाकरे गटाच्या वाट्याला सर्वाधिक 22 जागा आल्या. काँग्रेसचा 1 खासदार होता, आता काँग्रेसचे 16 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 खासदार होते, त्यांच्या वाट्याला 10 जागा आल्या. राज्यातील 48 लढतींवर नजर टाकली तर प्रमुख सामना शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच रंगणार आहे. 13 जागांवर शिवसेना ठाकरे गटाची मशाल विरुद्ध शिवसेना शिंदेचा धनुष्यबाण अशी टक्कर होणार आहे. बारामती आणि शिरूर अशा 2 जागांवर राष्ट्रवादी शरद पवारांची तुतारी विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवारांचं घड्याळ असा संघर्ष होणार आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, सांगली, जळगाव अशा 4 जागांवर भाजपचं कमळ विरुद्ध शिवसेनेची मशाल अशी रंगतदार लढत रंगणार आहे. महायुतीत भाजपनं तर मवियात शिवसेना ठाकरे गटानं सर्वाधिक जागा पदरात पाडून घेतल्या. जागा वाटपात त्यांनी मुसंडी मारली. आता प्रत्यक्ष निकालात त्यांचे किती खासदार निवडून येतात तेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.